नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर सत्ता ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने या महायुती सरकारला दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठा पक्ष रेकॉर्ड ब्रेक आमदार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निवडून आणले। एक प्रकारे हा विक्रमच भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। हे सगळं असताना महाराष्ट्रातल्या जनतेने राज्य चालवण्याची कुवत क्षमता ओळखून महायुतीला सत्ता दिली असली तरी सत्ता डोक्यात जाऊन उपयोग नसते। सत्ता ही लोकांच्या उपयोगाकरता लोकांच्या सेवेसाठी वापरायची असते। आपण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आहोत। जो अधिकार सर्वसामान्य नागरिकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये असतो एका मताचा, तोच अधिकार निवडून येणाऱ्याला सुद्धा असतो। त्यामुळे सर्वसामान्य मतदारापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत असं निश्चित नाही। सर्वसामान्य नागरिकांचा त्या मतदारसंघाचा एक विश्वस्त म्हणून आपण विधिमंडळामध्ये निवडून गेलेले आहोत आणि मतदारसंघाचा विकास असेल, नागरिकांची कामं असतील, ही त्या सत्तेच्या माध्यमातून करायची असतात। परंतु हे सरकार सत्तेत आल्यापासून काही आमदारांना, काही मंत्र्यांना काय झालंय कळायला मार्ग नाही। परंतु त्यांच्याकडून जी विधानं खास करून जाहीररित्या जाहीर सभांमधून, पत्रकार परिषदांमधून केली जातात, त्यावरून मात्र कायमच हे मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात आणि त्यांच्यावर टीकेची झोड ही उठत असते। अर्थात ते चुकीचं नाही, कारण जे बोलणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही ते बोलणं मंत्र्यांच्या तोंडून येणं मग टीकाही होणारच आणि त्या टीकेला सामोरं जावंच लागणार। त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही। यासाठी आपला शब्द आणि शब्द तोलून मापून व्यवस्थितपणानं त्याचे वेगळे वेगळे अर्थ निघणार नाहीत अशा पद्धतीनं वापरणं हे जास्त सोयीस्कर महत्त्वाचं आहे। आज पुन्हा सरकारमधील एक मंत्री संजय शिरसाट आणि दुसऱ्या मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याची चर्चा दिवसभर माध्यमांमध्ये होती। काही माध्यमांना पराचा कावळा करायची सवय असते, परंतु त्यांची विधानं ऐकली, बघितली तर ती संतापजनकच आहेत। त्याची पाठराखण करण्याची कोणतीही गरज नाही। माणसाच्या हेतूबद्दल, उद्दिष्ट त्याच्याबद्दल नेहमी चर्चा व्हावी असं आपण म्हणत असतो। ठीक आहे, त्यांचं बोलणं चुकीचं असेल, हेतू चांगला असेल, मात्र आपल्या बोलण्यातून आपण विरोधी पक्षातल्या लोकांच्या हातात कोलीत देत नाही ना याचा विचार या मंत्र्यांनी करण्याची गरज आहे। ज्या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्या सरकारमध्ये मंत्र्यांच्याकडून अशा पद्धतीची विधानं ही अपेक्षित नाहीत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता या संदर्भात काही कठोर निर्णय हे मंत्र्यांच्याबद्दल घेण्याची आवश्यकता आहे। संजय शिरसाट यांनी निधीबद्दल जे विधान केलं ते विधान करत असताना त्यांनी आमदारांना असं आवाहन केलं असतं की या माझ्याकडे मागा निधी, तुम्ही सार्वजनिक कामासाठी, कामांना निधी कमी पडू देणार नाही, जितका आवश्यक असेल तितका निधी आपण देऊ आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू, एवढं बोललं असतं तरी चाललं असतं। परंतु सभेमध्ये काही विनोदाचा भाग म्हणून पैसा आपल्या बापाचा कुठं आहे असं ते म्हणाले। आता पैसा कुणाच्याच बापाचा नाही आहे, पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि सर्वसामान्य जनता कररूपानं जे पैसे सरकारकडे देते त्या पैशातूनच हे राज्य शकट चालवलं जात असतं। त्यामुळे एक प्रकारे सरकारला कररूपानं पैसे देणाऱ्या नागरिकांना संजय शिरसाट यांचं जे विधान आहे हे विधान निश्चितच खटकलेलं आहे। दुसरीकडे मेघना बोर्डीकर यांनी एका शासकीय कर्मचाऱ्याला एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत त्याचा पाण उतारा हा जाहीर सभेमध्ये केला। काय गरज नव्हती मेघना बोर्डीकर यांना अशा पद्धतीनं आपलं आक्रमक रूप हे जाहीरपणानं प्रकट करण्याची। त्याचं कारण असं आहे की जाहीररित्या आपण जर शासकीय कर्मचाऱ्यांच्याबद्दल अशी विधानं करत असू तर शासनामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांचं जे मनोबल आहे हे मनोबल कुठं ना कुठं खच्ची होत असतं। त्यांचं मनोबल वाढत नाही। प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत राहून करता येत नाही। ग्रामीण महाराष्ट्रात हे सगळं करत असताना कायदा आणि व्यवहार याची सांगड घालावी लागते, मगच विकासाची कामं ही होत असतात गतीनं। तुम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यावर बोट ठेवून करायला जाल तर मग अवघड आहे। सगळी कामं अशी होतीलच असं नाही, विलंब लागू शकतो, काही तांत्रिक अडचणी या निर्माण होऊ शकतात। यातून हे शासकीय अधिकारी तळागाळात काम करत असतात, कर्मचारी सुद्धा त्यातून मार्ग काढत असतात, कारण त्यांच्यावर सुद्धा अशा राजकीय नेत्यांचा स्थानिक पातळीवर दबाव असतो। याचा सगळ्याचा विचार करून तो कर्मचारी गाव पातळीवर काम करत असतो आणि त्यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो। मेघना बोर्डीकर ज्या कर्मचाऱ्याबद्दल बोलल्या
तो कर्मचारी भले चुकला असेल तर त्याला खाजगीमध्ये बोलवून तंबी देणं, प्रसंगी नोटीस देणं, सेवेतून निलंबित करणं अशा पद्धतीची कारवाई त्यांना करता आली असती. समज देणं हा प्रकार सुद्धा करता आला असता. परंतु जाहीरपणानं अशी वाच्यता मंत्र्यांनी करणं हे निश्चितच शोभणार नाही. यावर खुलासा करताना मेघना बोर्डीकर असं म्हणाल्या की ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेतच बोलावं लागतं, असं नाहीये. त्यांना जी भाषा कळते ती भाषा मंत्र्यांच्याकडून वापरली जाणं हे योग्य नाही, अपेक्षितही नाही. नुकतंच आपण बघितलेलं आहे, ज्यांचं खातं बदललं, माणिकराव कोकाटे यांनी विधान भवनातच पत्त्याचा डाव मांडलेला होता मोबाईलमध्ये आणि त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तो ट्विट केलेला होता. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल त्यानंतर असंतोष निर्माण झाला. एखादी घटना, एखादा प्रसंग नेत्याला कुठं घेऊन जातो याचं उदाहरण माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे दोन नेते आहेत. धनंजय मुंडे यांना तर मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. महायुती सरकारमधला पहिला मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर गेला तो धनंजय मुंडे यांच्या रूपानं. त्यानंतर इतर मंत्र्यांनी अत्यंत सावध होणं गरजेचं असताना रोज कुठला ना कुठला मंत्री काही ना काहीतरी वाद निर्माण होईल आणि त्याची चर्चा विरोधी पक्षाला करायला मिळेल आणि त्यातून सरकारचं कुठं ना कुठंतरी प्रतिमा खराब होईल, बदनामी होईल, अशा पद्धतीचा प्रकार हा सुरू आहे. बदनामी करण्याचा हेतू नाही, मात्र त्यांच्या कृतीतून, त्यांच्या बोलण्यामुळं हे निश्चित होतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविक शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत याबद्दल सर्व मंत्र्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचना बहुतेक कुणी फार गांभीर्यानं घेतलेल्या आहेत असं दिसत नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनीच गंभीर होऊन याला अटकाव हा घातला पाहिजे. नाहीतर हा बरळपणा कुठं ना कुठंतरी सरकारला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्ता डोक्यात गेल्यानंतर जी भाषा तोंडातून बाहेर येते त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आपण दुखावत असतो आणि लोक हे लक्षात ठेवतात. लोक हे विसरत नाहीत. लोकांच्या बाबतीमध्ये, लोकांच्या स्वाभिमानाच्या बाबतीमध्ये जर काही विधानं होत असतील तर ते लोक कधीच विसरत नाहीत, ते डोक्यात ठेवतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर हे देत असतात. हे सत्तेतल्या मंत्र्यांनी, आमदारांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रचंड प्रमाणावर सत्ता हातात आहे याचा अर्थ आपण काहीही बोललो तरी ते खपून जाईल असं होत नाही. एका बाजूला मंत्री आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये फरक नाही हे दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांच्या गाड्यांवरचे दिवे काढण्याचा निर्णय घेतला. नाहीतर काही महाभाग मी असे बघितलेले आहेत की रस्त्यात कसलीही वाहतूक कोंडी नसताना सुद्धा गाडीवर दिवा लावून मोठमोठ्यानं सतत सायरन वाजवत गाडी रस्त्यावरून न्यायची हे प्रकार मी स्वतः बघितलेले आहेत. सत्ता डोक्यात जाते लोकांच्या आणि आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असे नेते करत असतात आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असते. हे होऊ नये यासाठीच मंत्र्यांच्या गाड्यांवरचे दिवे काढण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. त्यामुळे आपण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आहोत, त्यांचे विश्वस्त म्हणून तिथं आपण बसलोय आणि ते त्यांच्या सेवेसाठी बसलोय. कारण आपण लोकांकडे गेलो मतं मागायला. लोकांनी तुम्हाला येऊन अशीच मतं दिलेली नाही, तुम्हाला जावं लागलेलं, तुम्हाला विनंती करावी लागलेली आहे. तेव्हा लोकांनी तुम्हाला निवडून दिले याचं भान या बरळ मंत्र्यांना असायला हवं. आणि अशा प्रसंगामुळं सरकारची कुठं ना कुठं प्रतिमा ही खराब होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचे प्रमुख म्हणून कठोर भूमिका इथून पुढच्या काळामध्ये घ्यावी म्हणण्यापेक्षा त्यांना ती घ्यावीच लागेल. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.